नमस्कार क्रिकेटच्या मित्रमैत्रिणींनो. गेल्या वेळेला एक वेगळा उपक्रम आम्ही करायचा प्रयत्न केला. माझा एक एकदम कोपऱ्यावर राहणारा मित्र ऍडलेडचा, मी कोथरूड ऍडलेड, जास्त लांब नाहीये, मिलिंद गावडे आपल्याला जॉईन झालेला होता. आणि आज तर बाबा वर्ल्ड कप ऑन व्हील्सचा एक मनुष्य आपल्या सोबत असणार आहे, गौरव जोशी. गौरव आणि मिलिंद, तुमच्या दोघांचंही स्वागत. कसे आहात तुम्ही दोघे? गौरव, कसा आहेस तू? हाय सुनंदन. हॅलो हॅलो. मस्त मस्त. खूप दिवसांनी गप्पा मारायला, म्हणजे यावेळी आयपीएलचा दौरा नाही इंडियात, आपली कुठे टूर नाही, पण ग्रीन लाईट एक आणि स्केड्यूल आलेले ऑस्ट्रेलिया टूरचं. मिलिंद, तुझ्याकडे लेल्यांचं बुकिंग आलंय का नाही माहित नाही, पण सिडनी मात्र मात्र नक्की एक बुकिंग झालेलं आहे बरं का. नाही, लेले इज बुक्ड इन ऍडलेड. ऑलरेडी बुक. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेटचा उत्साह. अजून T20 वर्ल्ड कपचं ठरलेलं नाहीये, पण सगळेजण लक्ष ठेवून आहेत बरोबर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. त्यामुळे मजा आहे. आणि त्याच्यामध्ये गौरव, तू हा गौर से देखिए इंसान को, ये है मिलिंद गावडे, जो दिसायला सभ्य दिसतो परंतु तो मोठा कट रचण्यामध्ये पटाईते. चारही टेस्ट ऍडलेडला याच्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतोय. काय म्हणशील तू? ऍडलेडचे लोक, सगळे लोक तेच म्हणतात की डे अँड नाईट खेळा, डे मॅच खेळा. ऍडलेड ओव्हलच्याच ते आता हॉटेल सुरू होणार आहे, नंतर समोर टीम हॉटेलच आहे. जरी मी सिडनीत राहत असतो ना सुनंदन, खरंच ऍडिलेड मध्ये 4 टेस्ट मला पण चालतील, माहितीये. क्या बात आहे मिलिंद. मग तुला आणि वी कॅन टेक 2 बुकिंग्स लेले. वी कॅन टेक लेले अँड जोशी, सो इट्स नॉट अ प्रॉब्लेम. आणि तुम्हाला एक ऍडलेडची गंमत सांगतो बरं का. ऍडलेड मध्ये गर्दी नाही, पण दर्दी खूप आहेत. क्या बात आहे, मस्त सांगितलंय. ही मजा आहे ऑस्ट्रेलियाची खरोखर. मिलिंद, गेल्या वेळेला आपण वेस्ट इंडिजच्या निकनेम स्टोपन नावाविषयी गप्पा मारलेल्या होत्या आणि त्या लोकांना खूप आवडल्या. आणि त्याच्यानंतर म्हणलं की अरे, अजून आपला मित्र आहे गौरव जोशी, त्यालाही घेऊया. त्यामुळे Of course. आज आज क्रिकेटमध्ये जशी पार्टनरशिप असते, सर्वात जास्त पार्टनरशिप जशा तेंडुलकर आणि द्रविडच्या नावावरती आहे, तशी आज मी तुम्हाला गावडे आणि जोशी अशा पार्टनरशिपला संधी देतोय. त्यामुळे मी कुठल्या प्लेअर बद्दल विचारीन वगैरे असं काही मॅच फिक्सिंग मी करणार नाही. आय एम सॉरी. मित्र असले तरी क्रिकेट हे प्युअर खेळायचं असतं. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियाचे काही प्लेअरचे गुगली या दोघांकडे टाकणार आहे. काही झूटर टाकीन, काही स्लूटर टाकीन आणि त्याला तुम्हाला मस्तपैकी उत्तर द्यायचे. त्यामुळे नॉर्मली मिलिंद गावडेला लेग स्टंप द्यायची सवय आहे. आज मी म्हणतो मिलिंद, तू लेग स्टंप घे. ओके, डन. रेडी? क्या Ready. बात आहे, क्या बात आहे. गौरव, रेडी? ऑफकोर्स. क्या बात आहे. त्यामुळे राईट आर्म ओव्हर जेन्युइन स्पिन बर का. ऑस्ट्रेलिया म्हणलं की बरेच खेळाडू आठवतात, चॅपल ब्रदर्स आठवतात, सगळेच आठवतात. परंतु एका माणसाने जे अत्यंत अडचणीच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनशिप घ्यायची हिंमत दाखवली आणि त्याच्यानंतर त्यांनी टीमला घडवलं. जसं मी नेहमी म्हणतो की गांगुलीनी एक टीम घडवली. त्याच्या हाताशी काही चांगले प्लेअर होते, त्यांनी काही प्लेअरला योग्य वेळी संधी दिली, पूर्ण पाठिंबा दिला आणि टीम घडवली. आणि अर्थात स्वतः सुद्धा अप्रतिम बॅटिंग केली. तसा एक प्लेअर मला वाटतो की ज्याच्या नावाने चक्क या आता आपण जे बोललो की 4 टेस्ट मॅचच्या सिरीज बद्दल आतापासून आपल्याला डोळायला लागलेत, तर त्या ॲलन बॉर्डरने आपण सुरुवात करूया. त्यामुळे पहिला स्ट्राईक घेण्याची संधी ही मी मिलिंदला देतो. मिलिंद गावडे, सांगा जरा, सांगा AB म्हणजे ॲलन बॉर्डरची काय कहाणी आहे? ओके, ॲलन बॉर्डनला 3 निकनेम्स आहेत. आता एक तर तुम्ही सांगून टाकलं, AB, आणि दॅट इज व्हेरी ऑब्विस, म्हणजे ॲलन बॉर्डर AB. त्याचं दुसरं नाव आहे कॅप्टन ग्रम्पी. तर त्याच्या अगोदर एक किस्सा सांगतो. ऍज यू सेड की ॲलन बॉर्डरनी ऑस्ट्रेलियाला खूप वर आणलं क्रिकेटमध्ये. म्हणजे पहिलं इट वॉज द गोल्डन पिरियड ऑफ ऑस्ट्रेलिया, लिली मार्श, चॅपल. आणि त्याच्यानंतर वेस्ट इंडिजने एक जवळजवळ दशकभर सगळीकडे दहशत क्रिकेटमध्ये ठेवली होती. आणि ऑस्ट्रेलिया वॉज गोइंग डाऊन. सो इट वॉज ऑस्ट्रेलिया, देन वेस्ट इंडिज, अँड देन मग ऑस्ट्रेलियाचं तेव्हा खूप क्रिकेट डाऊन गेलं होतं. आणि त्याचं एक कारण होतं म्हणजे वर्ल्ड सिरीज क्रिकेट. पॅकर सिरीजमुळे बरेचसे प्लेयर्स त्या रेबेल टूर म्हणता येईल त्याला गेले होते. त्याच्यामध्ये साधारण 79 साली बॉर्डरचा डेब्यू झाला.
आणि 84 साली किम ह्यूजने अक्षरशः डोळ्यात अश्रू आणून कॅप्टन्सी सोडली. बरोबर. रडत. आणि म्हणजे बेसिकली इट वॉज अ फॅमिली आणि अदर सिरियस इश्यूज, सो ही लेफ्ट द कॅप्टन्सी इन 83-84. आणि तेव्हा आपल्या ॲलन बॉर्डरकडे ही कॅप्टन्सी आली आणि ॲलन बॉर्डर आणि बॉब सिम्पसन ॲज कोच या जोडगळीने मग ऑस्ट्रेलियन क्रिकेट परत टू रिटेन द फॉर्मर ग्लोरी त्यांनी खरंय. हे चालू केलं. आणि त्याचा जो त्यांनी पहिला कळस चढवला तो म्हणजे 87 साली दे वन द रिलायन्स कप, वर्ल्ड कप. And that was the starting. Actually, it was of course a peak, but starting of Australia's golden days again. तर कॅप्टन ग्रम्पी का म्हणतात की तो एकदम असा टफ कॅप्टन होता. तो लॉइड जर आपण पाहिलं तर लॉइड वॉज लाईक अ फ्लॅशी कॅप्टन, पण जो बॉर्डर होता तो मख्ख टफ आणि ही टू प्ले चिकाटीने क्रिकेट खेळायचा. बरोबर. आता त्याचा एक किस्सा सांगतो. 1986 ला टाईड टेस्ट झाली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया इन चेपॉक, चेन्नईला. त्या पहिल्या इनिंग मध्ये डीन जोन्सनी 210 रन्स काढल्या होत्या आणि इट वॉज व्हेरी ट्राईंग सर्कमस्टान्सेस, म्हणजे ह्युमिडिटी, हीट. आणि तो जेव्हा टीला अराउंड 150-160 स्कोर करून जेव्हा आला परत टी सेशन मध्ये, तर ही वॉज सो डिहायड्रेटेड, वॉमिटिंग, इंजेक्शन दिले. आणि त्यांनी ॲलन बॉर्डरला विचारलं की मी थोडा वेळ रिटायर होऊ का, म्हणजे सो आय रिगेन स्ट्रेंथ. तर ॲलन बॉर्डर्स आन्सर वॉज, तुला जर रिटायर व्हायचं असलं तर यू गो बॅक टू ऑस्ट्रेलिया. देर आर मेनी प्लेयर्स हु आर रेडी टू टेक युअर प्लेस इन द टीम. दॅट शोज इज टफनेस. आणि म्हणजे 150 करून आलेला प्लेअर आहे, त्याच्यामध्येही त्यांनी हा कॉमेंट करावा म्हणून त्याला त्याचा टफनेस दाखवतो. आणि ही हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट रेजिमेंट अगेन्स्ट अदर कॅप्टन्स एज वेल, म्हणून त्याला थोडं कॅप्टन ग्रम्पी म्हणून नाव आहे. एक अजून नाव आहे त्याला पग्झली म्हणून. तर ऍडम्स फॅमिली म्हणून एक प्रोग्राम होता, फारसा प्रसिद्ध नाहीये इंडियामध्ये. तर पग्झली म्हणून एक कॅरेक्टर आहे, पग्झली ऍडम्स म्हणून. त्याचं सारखं हसत असतं. तर त्याला थोडासा उपहासाने नाव दिलंय ॲलन बॉर्डरला, की तो कधी हसायचा नाही म्हणून पग्झली ऍडम्स म्हणून एका पत्रकाराने त्याला नाव दिलं. तर दॅट इज द स्टोरी ऑफ ॲलन बॉर्डर. आणि ऑफकोर्स ही वॉज वन्स द रेकॉर्ड होल्डर विथ 11,000 प्लस रन्स. आपल्या गावस्करांचा रेकॉर्ड तोडला त्यांनी आणि काही काळ ते जागतिक रेकॉर्ड होल्डर होते रन्सचे. ऑल्सो यूज टू बॉल लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स आणि साधारण 100च्या वर विकेट्स घेतलेल्या आहेत टेस्ट मध्ये. दॅट इज द स्टोरी ऑफ ॲलन बॉर्डर. क्या बात आहे. गौरव जोशी सिंगल मस्त काढलेली आहे, 2-4 चौकार मारून मग मिलिंदनी सिंगल काढलेली आहे, त्यामुळे आता तुझ्याकडे स्ट्राईक येतोय. आणि एक खेळाडू असा आहे, तू नाव ऐकलंयस का रे त्याचं? ऑस्ट्रेलियाकडनं खेळलाय बऱ्यापैकी, रिकी पोंटिंग म्हणून आहे, ऐकलंयस तू ना? रिकी पॉन्टिंग, हो हो, होता एक प्लेअर. आता तो भरपूर कोचिंग पण करतो, कॉमेंट्री पण करतो. पण रिकी म्हणजे पॉन्टिंग किंवा त्याचं निकनेम आहे पंटर, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ऍक्च्युली थोडीशी हिस्ट्री मी लोकांना सांगतो की रिकी पॉन्टिंगचे आजोबा जे होते टॅस्मेनियामध्ये, तर त्यांच्याकडे ऍक्च्युली ते ग्रेहाउंड रेसिंग म्हणजे कुत्र्यांचं रेसिंग असतात तेव्हा ते जायचे. त्यांच्याबरोबर रिकी पॉन्टिंगचे वडील जायचे. त्यामुळे थोडं ते पिढ्यानपिढ्यामध्ये होतं. आणि असं झालं की रिकी पॉन्टिंगचे वडील एकदा रेस ट्रॅकला गेले होते रिकी बरोबर. ते लवकर घरी आले आणि त्यांना एक कुत्रा दिला की हा धावत नाहीये, हा कुत्रा घेऊन जा. तर रिकी पॉन्टिंगच्या वडिलांनी तो कुत्रा ठेवला. काय करायचं, दुसऱ्या दिवशी त्यांनी गार्डन मध्ये एक ट्रॅक बनवला, त्या कुत्र्याला पळायला लावलं आणि तो रेसेस जिंकायला लागला. त्यामुळे ते आणि त्याच्यामुळे रिकी पॉन्टिंगचं हे ग्रेहाउंड रेसिंग मध्ये, आणि इथे ऑस्ट्रेलियात माहितीच आहे की रेसिंग वर बेटिंग भरपूर चालतं. मेलबर्न कप हा एक दिवस असतो, तिथे सगळं ऑस्ट्रेलिया थांबतं 3 मिनिटाच्या घोड्याच्या रेससाठी. मेलबर्नला चक्क सुट्टी पण दे. तर त्याच्यामुळे त्याला ते पंटिंग म्हणजे हॉर्स बेटिंग वर वगैरे खूप हे होतं. आणि तो क्रिकेट अकॅडमी मध्ये जायचा तेव्हा पण, म्हणजे 18 वर्षात झाला, लिगल झाला की तो पण 1-2 पंट्स म्हणायचं की पंट लावतो. आणि 95च्या वेस्ट इंडिज टूरला तो आणि मार्क वॉ टूर चालली होती. रिकी पॉन्टिंगची पहिली मोठी आउटसाइड ऑस्ट्रेलिया टूर होती. आणि सुनंदन, तुम्ही कॅरेबियन मध्ये गेलेला आहे, तिथे एक सुपर एका असं समुद्राच्या समोर हॉटेल होतं, तिथे एक मोठी ग्रँड पार्टी ठेवलेली ऑस्ट्रेलियन टीमसाठी. पण ह्या पार्टीला जाण्यापेक्षा त्या दिवशी त्या आय थिंक बार्बेडॉस मध्ये
घोड्यांच्या सॉरी कुत्र्यांच्या ग्रेहाउंड रेसिंगचा एक मोठा रेसिंगचा दिवस होता. हम्म. रिकी पॉन्टिंग आणि मार्क वॉ एवढी मोठी पार्टी अवॉइड केली आणि ते रेसेसला जाऊन गेले. ते झाल्यानंतर लगेच शेन वॉर्न म्हणाला, आय नो यू बीन इन टू पॉन्टिंग, बट नाव वेअर जस्ट इन्स्टेड ऑफ पॉन्टिंग अँड पॉन्ट्स यू आर ऑफिशियली गोइंग टू बी नोन एज पंटर. आणि त्यापासून ते नाव पंटर हे निकनेम त्याचं सुरू झालं. क्या बात आहे. काय मजेदार, काय मस्त मजेदार कथा आहेत. कारण रिकी पॉन्टिंग आणि ॲलन बॉर्डर हे दोघंही असे कॅप्टन होते की ज्यांनी क्रिकेट जगत सॉलिड गाजवलेलं आहे. नंतर सुद्धा काही कॅप्टन बद्दल आपण बोलणार आहोत, पण आता जरा बॉलर्सच्या कडे जाऊया, कारण बॅट्समनचं कौतुक आपण सॉलिड सुरुवातीला केलेलं आहे. त्यामुळे जो ऑल टाइम ग्रेट आहे, पर्थचा राजा, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा राजा डेनिस लिली, म्हणजे जो वॅकावरती अक्षरशः म्हणजे राज्य करायचा. मिलिंद, काही कहाणी आहे त्याची? अरे त्याच्या बऱ्याच कहाणी आहेत. सो डेनिस लिलीचं पहिलं निकनेम, साधं निकनेम जे आहे, दॅट वॉज डीके. आता डीके म्हणजे हिज फुल नेम वॉज डेनिस कीथ लिली, म्हणून डीके नाव पडलं. पण त्याचं जे दुसरं निकनेम आहे, जे त्याला कायम आयुष्यभर चिकटलं, आणि हे अगदी करिअरच्या सुरुवातीला त्याला हे निकनेम पडलं, त्याची स्टोरी सांगतो. द निकनेम इज फॉट, FOT, फॉट. तर ऑस्ट्रेलियामध्ये आपण ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि स्लेजिंग हे आपण म्हणजे जवळजवळ एक समीकरण असतं. आपल्याला वाटतं की ऑस्ट्रेलियन सगळ्या दुसऱ्यांना स्लेजिंग करतात. तुम्ही जर लोकल क्रिकेट पाहिलं ना सुनंदन, देर इज मोर स्लेजिंग, राईट? आणि फॉट केम आउट ऑफ स्लेजिंग. तर सुरुवातीला डेनिस लिली, अर्थात जसं तुम्ही सांगितलं, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला ही स्टार्टेड हिज करिअर 70s मध्ये ते चालू केलं त्यांनी शील्ड गेम्स मध्ये, शेफिल्ड शील्ड पासून. तर शील्ड गेमच्या एका शील्ड गेम मध्ये बॉलिंग टाकत होते आणि त्यांना इन्स्पायर करायला, किंवा आपण मराठीत म्हणतो उचकवायला थोडंसं, म्हणजे तो रागाने अजून चांगली बॉलिंग टाकेल. तर टोनी लॉक हे कॅप्टन होते तेव्हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे, आणि त्यांनी सांगितलं, एक कॉमेंट केली लिली बॉलिंग टाकत असताना, यू आर बॉलिंग लाईक अ फ्लिपिन ओल्ड टार्ट. म्हणजे थोडक्यात तो म्हाताऱ्या बाईसारखी बॉलिंग टाकतोय, असं त्यांनी त्याला असा स्लेज केलं. आणि दॅट वॉज जस्ट टू मेक हिम मोर अँग्री, सो ही बॉल्ड फास्ट. आणि जॉन इन्व्हेरारिटी म्हणून त्यांचा एक हे होता, स्पिनर होता, तो पण लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स. ऑस्ट्रेलियाचा सिलेक्टर पण होता तो, म्हणजे एक्झॅक्टली, येस येस. तर जॉन इन्व्हेरारिटीनी ते ऐकलं आणि ते फ्लिपिन ओल्ड टार्टचं, जसं ऑस्ट्रेलियामध्ये नेहमी शॉर्ट फॉर्म्स होतात, ते फॉट झालं. आणि दॅट स्टक विथ लिली फॉर लाईफ. आता लिलीचं ऑफकोर्स म्हणजे कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन क्रिकेट सांगायचं म्हणजे, MRF अकॅडमीमध्ये फास्ट बॉलिंगसाठी त्यांनी बऱ्याच प्लेयर्स घडवले. जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, झहीर खान, ते केम आउट ऑफ MRF अकॅडमी. आणि लिली हे बऱ्याच वर्ष त्या अकॅडमीचे, ही वॉज लाईक अ कोचिंग डायरेक्टर फॉर द अकॅडमी. सो लिली हॅज डन सम फेवर फॉर इंडियन क्रिकेट एज वेल. आणि मागच्या कार्यक्रमात जसं सांगितलं होतं की माझे दोन सगळ्यात, इफ आय हॅव टू पिक 2 बेस्ट एव्हर फास्ट बॉलर्स, प्रॉबेबली गौरव विल नॉट अग्री, कारण तो थोडा यंगर जनरेशनचा आहे. माय चॉईस विल बी माल्कम मार्शल अँड डेनिस लिली, डेनिस कीथ लिली. क्या बात, मस्त मस्त कहाण्या आहेत. आता पुढचा प्लेअर जो गौरवकडे मी बॉल टाकतोय, या प्लेअरची सुद्धा अजब कहाणी आहे. म्हणजे रॅक्स टू रिचेस हे जरा म्हणजे फारच नाट्यमय होईल, परंतु तो कुठनं कुठं आलाय आणि काय मजल त्यांनी मारली, मला खूप आदर आहे त्याच्याबद्दल. आणि मी नेहमी म्हणतो की खडूस हा शब्द नॉर्मल भाषेमध्ये वापरताना अत्यंत वाईट अर्थाने वापरला जातो, परंतु खडूस हा शब्द क्रिकेटमध्ये मात्र एक चांगला शब्द म्हणून वापरला जातो, एक आदराचा शब्द म्हणून वापरला जातो. मुंबई क्रिकेटमध्ये खूप वापरतात, खूप वापरला जातो. त्यामुळे मला नेथन लियन बद्दल बोलायचंय. गौरव, काय काय सांगशील त्याबद्दल? खरंच काय नेथन लायनचं पण काय स्टोरी आहे, की जो मुलगा सुनंदन, आपण मला वाटतं तुमच्या एवढ्या ऑस्ट्रेलियात दौरे झालेत, पण नेथन लायनच्या आपण गावाला अजून गेलो नाहीये. यंग नावाचं, इथे सिडनीहून साधारण 350 किलोमीटरवर गाव येते, आणि दॅट इज द चेरी कॅपिटल ऑफ ऑस्ट्रेलिया. त्यामुळे ह्या टूरला नक्की बर का. तर तो तिथला ते यंगचा, आणि त्याचे म्हणजे भाऊ क्रिकेट खेळायचा कॅनबेरामध्ये, कारण कॅनबेरा यंगच्या या शहरापासून क्लोजेस्ट सिटी होती, आणि तिथे तो
नोकरी करायचं काय, 18 वर्षाचा झालेला आता नोकरी काय शोधायची, युनिव्हर्सिटीला त्याला जायचं नव्हतं आणि हे असं ऑस्ट्रेलियात पण काही कॉमन आहे आणि म्हणून अप्रेंटिसशिप असतात, ट्रेनिंगशिप असतात. तर त्यांनी कॅनबेराला त्याला कॅनबेराच्या ग्राउंडवर ग्राउंड्समन म्हणून ही ट्रेनिंगशिप मिळाली आणि तो तिथेच मध्ये त्याचं प्रॅक्टिस करायला लागला, बॉलिंग करायला लागला. तिथे एक मार्क हिग्स नावाचा पूर्वीचा प्लेअर होता. त्यांनी त्याला सांगितलं की पहिले तू म्हणजे ओव्हर स्पिन टाकायला लाग, म्हणजे टिपिकल आपल्याकडे नुसतं येऊन स्पिनर नुसते असे करतात, त्याच्याऐवजी तू असा टाकायला शिक. असं करून तो म्हणजे तिथेच तो म्हणायचा दिवसभर माझं काय पिचवर पाणी मारलं की ते वाळायचं, थांबायचं, तर काय करायचं काय, नेट्स आहेत, बॉल आहेत, बॉलिंग टाका. असं करून तो ऑफ स्पिन करायला लागला. ऍडिलेड ओव्हरला मग त्याला एक अप्रेंटिसशिप मिळाली तिथे आणि मग तिथे तो ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमला बॉलिंग एकदा टाकताना माईक हसीनी त्याला बघितला. डॅरन बेरी जो होता त्यांनी बघितल्यावर तो म्हणाला ही इज द बेस्ट स्पिनर आय हॅव सीन इन 25 इयर्स, म्हणजे फिंगर स्पिनर. आणि त्यांनी सुनंदन फक्त म्हणजे किती खेळलेले, मला वाटतं 2 म्हणजे 4 का 7 बिग बॅश मॅचेस खेळलेला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी श्रीलंकेत त्याला डेब्यूसाठी टूरसाठी पाठवला आणि तिसऱ्या बॉलला त्यांनी कुमार संगकाराची विकेट काढली. आणि तेव्हा थोडंसं अजूनही ऑस्ट्रेलिया वॉज स्टील कॉट अप की अजून हा शेन वॉर्न नाही असं, म्हणजे आपल्याला माहितीये स्टीव्ह स्मिथ सारख्या लोकांना ते म्हणत होते हा नेक्स्ट शेन वॉर्न आहे, कारण फक्त ब्लॉन्ड केस होते, लेग स्पिन टाकत होता. पण ह्याच्यातच तो 2013ला मॅथ्यू वेड बरं तेव्हा खेळायला लागला आणि मॅथ्यू वेड हा जो विकेट किपर आत्ताचा आहे, आधी होता, आता तो बॅट्समन म्हणून खेळतो. तो 2016 मध्ये त्यांनी त्याला बॉलिंग गॅरी सारखं करायला लागला, कारण ऑस्ट्रेलियामध्ये ते AFL आहे, AFL मधला खूप मोठा एक प्लेअर होता गॅरी लायन. आणि गॅरी लायन आणि मॅथ्यू वेडचं पण अशी आहे की त्याचे वडील पण ह्या AFL टॅस्मानियाचे प्रेसिडेंट होते, ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामुळे त्याचं पण AFLची इतकं चांगलं, म्हणजे सगळे त्याला पूर्वीचे प्लेयर्स. आणि जसं लायन टाकायचा तसा बॉलिंग गॅरी तो एक दिवशी म्हणाला आणि त्याच्यानंतर ते टीमनीच सुरू केलं, गॅरी गॅरी गॅरी. त्यामुळे आता कधी कधी नेथन लायनच म्हणतो की माझ्या छोट्या 2 मुली आहेत त्या पण म्हणतात नाईस गॅरी. कमाल आहे खरोखर. कसं जस्ट एक क्विक ऍड करतो सुनंदन, इफ आय कॅन. एक सिमिलर स्टोरी आपल्या भारतात पण आहे. एकनाथ सोलकर वॉज ऑल्सो लाईक हिज फादर वॉज अ ग्राउंड्समन इन मुंबई आणि हिज ऑल्सो स्टोरी वॉज ऑल्सो सिमिलर टू नेथन लायन. जस्ट एक ऍड केलं. अगदी बरोबर. याच्यानंतर माझ्या लाडक्या खेळाडू बद्दल मी मिलिंदकडे बॉल टाकणार आहे. त्याचं कारण या खेळाडूंनी रन्स केल्या, ऑस्ट्रेलियन टीमला टफ होती ती अजून टफ बनवलं आणि विजयाचा जणू काही सुसाट रथ त्यांनी सोडला होता. किती टेस्ट मॅचेस सलग हे ऑस्ट्रेलिया त्याच्या अंडर जिंकली, हे काय विचारच केलेला बरा. स्टाईल मध्ये उतरायचा, वर्ल्ड कप जिंकून देताना त्यांनी काय करून दिलं आपल्याला माहितीये, खिशामध्ये लाल रुमाल ठेवायचा. आणि मला त्याच्याबद्दल जरा जास्त प्रेम किंवा आदर अशा करताय की त्यांनी हे सर्व करत असताना सुद्धा सोशल वर्क साठी खूप मनापासनं काम केलं. अर्थातच स्टीव्ह वॉ. मिलिंद काय सांगशील? स्टीव्ह वॉचं जेव्हा आपण नाव घेतो ना, तर द वे आय वुड लाईक टू डिस्क्राईब हिम, द बेस्ट स्टेट्समन ऑफ ऑस्ट्रेलियन क्रिकेट. ही वॉज अ स्टेट्समन. म्हणजे एक ते वेगळंच एक त्यांना एक क्रेडेन्शियल्स आहेत आणि स्टॅचर वगैरे होतं. स्टीव्ह वॉ जसं तुम्ही सांगितलं, म्हणजे क्रिकेट बरोबर भारतामध्ये उदयन नावाची एक चॅरिटी आहे लेप्रसीची, त्याच्यासाठी ते खूप काम करतात आणि त्याच्यामुळे भारतीयांचा खूप त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. स्टीव्ह वॉचं जे निकनेम होतं त्याचं नाव निकनेम टगा. आता हे टगा म्हणजे काय, तर टग ऑफ वॉर. तर तसं टग ऑफ वॉर, तर टग ऑफ वॉरचं टग ऑफ वॉर वरून त्यांनी ते केलं. आणि ते हे जे नाव आहे, म्हणजे आपण बरीचशी आता निकनेम्स बघतोय, तर वेस्ट इंडिज निकनेम आणि ऑस्ट्रेलियन निकनेम मध्ये हा थोडा फरक आहे. की वेस्ट इंडिज निकनेम्स जी होती ना, ती प्लेयर्सच्या ग्रेटनेस किंवा त्याच्या क्वालिटीज बद्दल देत होती. ऑस्ट्रेलियन निकनेम्स थोडीशी सार्कॅस्टिक आहेत आणि दॅट इज जस्ट ऑस्ट्रेलिया. म्हणजे त्यात काय असं वाईट नाहीये की कोणाला खाली उडण्याचा उद्देश आहे. गौरव विल ऑल्सो अग्री विथ दॅट इज जस्ट ऑस्ट्रेलिया. की ते थोडंसं एक सार्कॅझम असतं, रिबिंग असतं. तर स्टीव्ह वॉचं एक मजा असते.
तर स्टीव्ह वॉचं जे एक निकनेम आहे हे टगा, हे दॅट वॉज बिकॉज ही प्लेड दॅट टफ ब्रँड ऑफ क्रिकेट. म्हणजे टग ऑफ वॉर हा जो रस्सी खेच हा जो खेळ असतो, हो, तेव्हा हो. जशी दोन्ही पार्टीज जे असतात ते अगदी जीव लावून दुसऱ्या टीमला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतात, तसं स्टीव्ह वॉ ऑलवेज प्लेड व्हेरी टफ क्रिकेट, म्हणून त्याला टगा असं नाव पडलं. आणि म्हणजे अगेन मगाशी आपण ॲलन बॉर्डरचं जे सांगतो की 87 ला वर्ल्ड कप जो जिंकला, रिलायन्स वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने, आणि ऑस्ट्रेलियाचे सुवर्ण दिवस चालू झाले, आणि म्हणजे तेव्हा स्टीव्ह वॉचा पण उदय तेव्हा चालू झाला 87 मध्ये. म्हणजे आणि त्यावेळेस तर ते ऑलराऊंडर होते. यूज्ड टू ऑल्सो बोल अ बिट ऑफ मीडियम पेस. सो स्टीव्ह वॉ वॉज लाईक स्टार्टिंग ऑफ 87. आणि त्याच्यानंतर 94-95 ला सर फ्रँक वॉरेल ट्रॉफी जेव्हा त्यांनी जिंकली वेस्ट इंडिजमध्ये हरवून, तर दॅट वॉज आय थिंक द पिनेकल ऑफ ऑस्ट्रेलियन क्रिकेट. आणि अनफॉर्च्युनेटली दिस इज वेन वेस्ट इंडिज क्रिकेट स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. बरोबर. तर दॅट इज स्टोरी ऑफ स्टीव्ह वॉ. नाही म्हणजे कमाल प्लेअर आहे, आणि म्हणून म्हणलं ना की त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला काय काय मिळवून दिलं, आणि हे सगळं करत असताना त्यांनी जी टीम घडवली ती नंतर किती दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटची सेवा करत होती, आणि काय एक प्लेअर, म्हणजे बाप रे बाप. त्यांची म्हणजे टीमची नावं पाहिली ना तरी घाम फुटायचा समोरच्या टीमला, अक्षरशः असं म्हणायला लागेल. सगळे सुपरस्टार्स होते. सुपरस्टार. गौरव, आत्ताच्या जमान्यामध्ये भारतातले लोक त्याच्यावरती प्रेमही करतात, त्याचा रागही करतात, अशी ती लव्ह हेट सुंदर रिलेशनशिप आहे. आणि ज्याचा आम्ही मराठी भाषेत म्हणतो की वाल्याचा वाल्मिकी झाला, की अगोदर तो कोण होता ना आता तो कोण आहे. जरा डेव्हिड वॉर्नर बद्दल सांग ना, कारण आत्ताच रिसेंटली तू जी छान सिरीज करतोयस, त्या सिरीज मध्ये इथं चालू झालं असं ते जे तू हे करत होतास त्याच्यामध्ये तू वॉर्नर बद्दल छान बोलला होता. वॉर्नरची काय कहाणी आहे निकनेमची? आहे जुननत की ती सुरुवात कुठे झाली, ह्या जो मी 1-2-4 एपिसोड केले होते त्याच्यात, पण म्हणजे लोकांना माहितीये की तो खूप अग्रेसिव्ह आहे. पण अग्रेसिव्हपणा येतो कुठे? बऱ्याचशा ह्या स्पोर्ट्समनचं त्यांचं बॅकग्राऊंड किंवा बघायला लागतं की कशी ते वाढलेत कसे. तर डेव्हिड वॉर्नर इथला म्हणजे एका हाऊसिंग सोसायटी, म्हणजे जिथे खूप लोकांचे म्हणजे पगार खूप नसतात आई वडिलांना, त्यांना गव्हर्नमेंट डिस्काउंट मध्ये घरं देतो. त्यामुळे तो तिथे वाढलेला आहे. त्यामुळे आजूबाजूचं जे वातावरण होतं ते गंभीर होतं. म्हणजे तो म्हणाला, एक दिवशी मी असं एक 8-10 वर्षाचा असताना मी म्हणजे सकाळी पडदा उघडला तर आमच्या समोर एक मर्डर झालेला. म्हणजे तो म्हणाला की ती बॉडी पडलेली, तेवढ्यात पोलीस येत होते. त्यामुळे तुम्ही विचार करा की ह्या एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही वाढला असाल, आणि आजूबाजूची पोरं पण अशी रफ होती, जरी मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचो. त्यामुळे थोडंसं तुमच्यामध्ये पण तो कॉम्पिटिटिव्हनेस येतो. तुम्ही पण लवकर मॅच्युअर होता. जसं म्हणजे मुंबईचे प्लेयर काही म्हणतात की म्हणजे 8 वर्षाचा असताना मला अजिंक्य रहाणेसारखं की पाठीवर दप्तर टाकायचं आणि डोंबिवली लोकलमध्ये घुसायचं फास्ट ट्रेनमध्ये. लाईक देयर इज नो अदर चॉईसच नाही तुम्हाला. सो ह्याचं पण थोडंसं आणि त्यामुळे तो त्याचं अग्रेसिव्हपणा जसा आला, जसा तो ऑस्ट्रेलियन टीम मध्ये आला, तर म्हणून त्याचं नाव रेजिंग बुल. म्हणजे इज लाईक बुल, सो अग्रेसिव्ह, रेडी, आणि बॅटिंग पण ऑफकोर्स तो तशीच करायचा. एक्झॅक्टली. सो त्याचं नाव बुल. आणि मग नंतर थोडं तुम्ही आता म्हणाला तसं थोडासा बदल होत चालला. एक तर त्याची जी बायकोन होती त्याच्यामुळे त्याला खूप कामिंग इन्फ्लुअन्स मिळालं. थोडं तो म्हणजे एक्सरसाइज टाइमली, दारू पिणं कमी केलं, सगळं म्हणजे वेट लॉस प्रोग्रामवर ह्याच्यावर, कारण ती शेवटी आयर्न वुमन होती, म्हणजे ती एक प्रोफेशनल ऍथलीट होती. सो त्यामुळे बरंचसं हे करून ही हॅज रिफॉर्म्ड हिमसेल्फ. आणि मग मुलं झाल्यानंतर तो काम डाऊन झाला, आणि म्हणून त्याला द बुल वरनं नाव पडलं द रेव्हरंड. केवढा फरक आहे. द रेव्हरंड म्हणजे चक्क जे ऑस्ट्रेलियन प्लेयर्स एक प्रेस कॉन्फरन्स मला आठवते मी होतो, तर त्याला विचारलं की तुझं आता रेव्हरंड झाले? तर तो म्हणाला, हो, असं आता सगळे म्हणतात. तर स्टीव्ह स्मिथ त्याच्या बाजूला बसला, तो म्हणाला, सगळे नाही म्हणत आहेत, स्वतःनीच नाव ठेवलंय आणि स्वतःलाच तो सांगून बसतात. पण खरंच वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजे. पण काय खेळतात परफेक्ट. मला ही याच्या म्हणजे या मिलिंद, अगदी तू खरं बोलतोयस की या नावांमध्ये एक थोडासा बारीक चिमटा असतो, आणि तो फार मजेदार असतो. मस्त मस्त. आता मी मिलिंदकडे येणार आहे, ते सर्वात शैलीदार खेळाडू,
म्हणजे तो कुठलीही गोष्ट करत असताना, बॉलिंग असू देत, बॅटिंग असू देत आणि सर्वात फिल्डिंग, तो कष्ट करतोय असं कधी वाटलंच नाही. इतका तो निवांत, नैसर्गिक आणि मस्त होता. आणि कॅचेस तर तो असे पकडायचा की जणू काही झाडावरचं फूल पकडतोय. इतक्या सहजी तो कॅचेस पकडतोय आणि इतका स्टायलिश खेळाडू फार कमी वेळा बघायला मिळतोय, मार्क वॉ. मार्क वॉ. तर मार्क वॉला मी एक स्टार्ट करताना एक थोडी वेगळं तुम्हाला लाईन सांगतो. आय थिंक मार्क वॉ वॉज द डेव्हिड गॉवर ऑफ ऑस्ट्रेलियन क्रिकेट. येस येस, शैलीदार. आणि इन दिस आय एम ग्लोरिफाईंग बोथ. म्हणजे डेव्हिड गॉवर सारखा स्टायलिश बॅट्समन फार कमी बघायला मिळतो. आणि मार्क वॉ पण तसं होतं. म्हणजे सुरुवातीला तर त्याला थोडंसं लेझी आहे असं म्हणायचे. त्याचे स्ट्रोक्स इतके एलिगंट होते आणि तो ज्या स्टाईलनी खेळायचा तो थोडासा लेट खेळायचा, त्यामुळे हो हो लेझी आहे असं पण वाटायचं. आता मार्क वॉ अर्थातच म्हणजे स्टीव्ह वॉचा ट्विन ब्रदर, जुळा भाऊ. तर स्टोरी अशी आहे की मार्क वॉचा जन्म स्टीव्ह वॉ नंतर 4 मिनिटांनी झाला. तर तिथून त्याचं पहिलं निकनेम पडलं, दॅट वॉज ज्युनियर. हो. म्हणजे सगळ्यांना माहिती होतं की स्टीव्ह वॉ वॉज द एल्डर ट्विन आणि त्याच्यानंतर पहिलं त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं की ज्युनियर. आणि त्यातला ते इट स्टक टू हिम फॉर अ लॉंग टाइम. गौरव सांगेल आपल्याला त्याच्यावर. इट स्टक टू हिम फॉर अ व्हाईल. आणि त्याच्यानंतर काय झालं की दोघेही बंधू फार जबरदस्त होते प्लेयर्स. म्हणजे दे वर ग्रेट क्रिकेटर्स. आणि म्हणजे कधी कधी कसं असतं की टॅलेंट असतं, कर्मधर्म संयोगाने कधी कधी तुम्हाला संधी मिळत नाही. तर मार्क वॉला जवळजवळ 5 वर्षांनंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये स्टीव्ह वॉ नंतर संधी मिळाली. दो दे वर बॉर्न ऍट द सेम टाइम. सगळं सेम होतं. टॅलेंट कदाचित मार्क वॉचं टॅलेंट जास्त पण असेल. स्टीव्ह वॉ वॉज मोर टफ इन द ऍटिट्यूड, खूप स्ट्रॉंग होती, पण मार्क वॉ प्रॉब्ली वॉज मोर टॅलेंटेड. आणि तो ही वॉज दॅट्स वाय ही वॉज कॉल्ड द फॉरगॉटन वॉ. आता फॉरगॉटन वॉ वरून फॉरगॉटन वॉर झालं आणि त्याचं निकनेम पडला अफगाण किंवा अफगाणिस्तान, विच वॉज द फॉरगॉटन वॉर ऍट दोज टाइम्स. तर निकनेम त्याच्यावरनं एक पडला. आता स्टोरी सांगायची म्हणजे तुम्ही जे फिल्डिंग आणि कॅचेसचं जे सांगता, तर स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ या दोघांची एक जडणघडण जी झाली ती ऑस्ट्रेलियामध्ये इंडोर क्रिकेट नावाचा एक प्रकार फार प्रसिद्ध आहे. मी इंडोर क्रिकेट अंपायरिंग पण करत असे पूर्वी. ते इंडोर क्रिकेटमध्ये हे दोघं अंपायर्स होते आणि दे बोथ प्लेड फॉर न्यू साऊथ वेल्स इन द नॅशनल लेवल कॉम्पिटिशन. आणि इंडोर क्रिकेट इतकं फास्ट असतं त्याच्यामुळे फिल्डिंग आणि रिफ्लेक्सेस तुमचे खूप तयार होतात. आणि दोघंही बंधू म्हणजे आज जर तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला कुठे तर त्यांच्या फिल्डिंग बद्दल जर त्यांना विचारलं तर त्यांना ते सांगतात की आम्ही इंडोर क्रिकेटमध्ये आमचा हे जडणघडण झाली. आता मगाशी चिमटा काढायचा जो तुम्ही सांगितलंय, तर मार्क वॉला अजून एक निकनेम आहे जे फार कमी लोकांना माहिती. तर मार्क वॉचं एक निकनेम होतं ऑडी. ऑडी स्मूथ. ऑडी नाही, स्मूथ नाही, हे खवचटपणे निकनेम ठेवलं होतं. मला वाटतं आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट इयर, पण मला वाटतं 94 ला मार्क वॉ वेंट इन टू अ बिग स्लम्प इन द फॉर्म. आणि आपण नेहमी म्हणतो फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, आणि ही ऑफकोर्स केम बॅक. पण जेव्हा ही स्लम्प इन हिज फॉर्म, तर लागोपाठ त्यांनी 4 डक्स काढले. शून्यावर आउट झाला लागोपाठ 4 वेळा. आता ऑडीचं आपल्याला चिन्ह माहिती की असे 4 सर्कल्स असतात. तर एका टीममेटनी त्याला काही काळ त्याचं निकनेम ऑडी ठेवलं होतं. सो ही मार्क वॉची स्टोरी आहे. म्हणजे परत सार्कॅझम ॲट इट्स बेस्ट, आय वुड से. ते श्रीलंका टूरला झालेलं. आणि आय थिंक हा, आणि मला वाटतं ते पण नाव, इफ आय एम नॉट मिस्टेकन, शेन मॉन का कोणीतरी असंच ठेवलेलं. हे नक्की माहित नाही, पण एका टीममेट्स, वन ऑफ हिज टीममेट्स पुट हिम दॅट नेम. दॅट्स फॉर शुअर. या हिशोबाने अजित आगरकरला ऑलिम्पिक्स म्हणायला पाहिजे. नाही, अजित आगरकर वॉज कॉल्ड बॉम्बे डक. बॉम्बे ते डक. तर आहेच, पण मी शून्य. क्लास. पण हे एवढे ट्विन्स असून एवढ्या 2 क्रिकेटरची पर्सनॅलिटी एवढी वेगळी, भिन्न. कम्प्लिटली वेगळे. पण सर्वात महत्वाचं काय माहितीये का सुनंदन, हे जी मुलं आहेत स्टीव्ह वॉ, मार्क वॉ, ही खूप चांगल्या शाळेत गेलेली आहेत. त्या शाळेचं नाव आहे ईस्ट हिल्स बॉईज. तिथे मी पण गेलेलो आहे. त्यामुळे सगळे तिथले टॅलेंटेड असतात असं म्हणता येईल, नाही का? हे डेव्हिड वॉर्नर सारखं झालं बरं का. माझं निकनेम रेव्हरंड आहे. क्लास. अप्रतिम. आता ज्या खेळाडूबद्दल मी गौरवशी बोलणार आहे, मी देवाशपथ तुम्हाला सांगतो की बीसीसीआय जेवढी IPL ची वाट बघते
तेवढी IPL ची वाट हा खेळाडू बघतोय. कारण त्याच्या तोंडामध्ये असा घास होता आणि तो कोविडने असा लांब नेलेला आहे. पॅट कमिन्स. काय आहे म्हणजे खरंच म्हणजे आज $3.2 मिलियन म्हणजे ऑस्ट्रेलियात म्हणजे आत्ताच त्यांनी एवढं मोठं काहीतरी 30 का 40 एकरची जमीन घेतलेली आहे इथे सिडनीवरनं जवळ. तिथे त्यांनी काहीतरी एक 150 का काहीतरी म्हणजे गायी घेतलेल्या आहेत फार्मिंगसाठी बरं का. बर म्हणजे तुम्ही विचार करा तो जर पे पॅकेज आलंच $3.2 मिलियन तर कदाचित अर्ध न्यू साऊथ वेल्स तो विकत घेईल. वाव. आणि कसं मगाशी मी रिकी पॉन्टिंग बद्दल पण सांगितलं की केवढा ह्या रेसिंग मध्ये केवढा संबंध आहे. खूप ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे कुठल्या तरी म्हणजे दे ओन अ हॉर्स इन अ हॉर्स रेसिंग इंडस्ट्री. डेव्हिड वॉर्नरचा आहे, स्मिथचा पण आहे. स्टीव्ह स्मिथचा आहे. करेक्ट. नंतर म्हणजे ब्रेंडन मकलमचे खूप होते कारण तो त्याच्या बॅटीवर त्याच्या घोड्याची नावं लिहायचा चक्क. अरे सो बापरे. सो म्हणजे ह्या कल्चर मध्येच आहे. आणि पॅट कमिन्स नेव्हर फेल्स असं त्याचे टीममेट्स म्हणजे ही जस्ट कीप्स ट्राईंग. ही इज म्हणजे थरब्रेड असं म्हणतात त्याच्या. म्हणून त्याच्या बऱ्याच टीममेट्सनी त्याचं नाव ठेवलं विंग्स. आता WINX. आता इथे हॉर्स रेसिंग म्हणजे इतकी विचित्र नावं असतात पण हा विंग्स नावाचा घोडा असा आहे की तो म्हणजे गेले आता 7-8 वर्ष आता जस्ट त्याला रिटायर केला पण तो कधीच त्याच्या करिअर मध्ये रेस कधीच हारला नव्हता. कधीच नाही. आणि लाईक अ थरब्रेड वेल बिल्ट आणि तसा. त्यामुळे आणि ऑलवेज म्हणजे ट्राईंग हार्ड. म्हणून पॅट कमिन्सला आता म्हणजे असं प्रेमाने म्हणतात विंग्स डोंट वरी. विंग्स आहे ना आपल्याकडे आपण मॅच नाही हारणार. क्या बात आहे. क्या बात मी आहे. एक What a पटकन story. त्याच्यावर ऍड करतो सुनंदन. जशी विंग्सची स्टोरी आहे, गौरव विल अग्री, एक फारलॅप म्हणून असा एक घोडा होता येस. जो कधीच रेस हरला नाही. आणि फारलॅपचा आता उल्लेख करायचा म्हणजे दोन गोष्टी. अर्थात म्हणजे विंग्सचा उल्लेख झाला म्हणून फारलॅपचं सांगतो. पण आता जशी कोविडची परिस्थिती आहे की एव्हरीवन इज डिप्रेस्ड, एव्हरीवन इज सॅड, तसं एकेकाळी इकॉनॉमिक डिप्रेशन आलं होतं. इन द इकॉनॉमिक डिप्रेशन द ऑस्ट्रेलियन लोक जी होती त्यांना दोनच सपोर्ट होते की त्या दोन व्यक्ती आणि किंवा त्या दोन जीवांवर ऑस्ट्रेलियानी रिसेशनचा सामना केला. पहिला म्हणजे फारलॅप हा घोडा जो कायम कधी हरला नाही आणि दुसरे म्हणजे अर्थात सर डॉन ब्रॅडमन, त्यांची बॅटिंग. त्यामुळे थोडासा उल्लेख आता मला वाटतं करावासा वाटला फारलॅपचा. आणि या फारलॅपचं एक होतं तो तो थोडा अबनॉर्मल होता. त्याचा हार्ट साईज होता घोड्याचा. दॅट वॉज बिगर दॅन एनी अदर हॉर्स. त्यामुळे आपल्याकडे काहीतरी डिफॉर्मिटी म्हणतात कधी कधी ह्युमन बॉडी, तसं त्याच्या बॉडीमध्ये तसं होत. सो इट म्हणजे म्हणजे आणि जसं मिलिंद म्हणाला द टू ग्रेट हिरोज ऑफ ऑस्ट्रेलिया ब्रॅडमन अँड फारलॅप. न्यूझीलंड. आणि मला वाटतं न्यूझीलंडच हळूच म्हणतील की नाही पण फारलॅप आय थिंक तो म्हणजे बॉर्न होता न्यूझीलंड मध्ये. त्यामुळे कुठेतरी न्यूझीलंडच परत आमच्या चिमटा काढणार की शेवटी काय, शेवटी तुम्हीच घेतला. क्या बात आहे. क्या बात आहे. मिलिंदकडे आता मी येणार आहे कारण ज्या बॉलरनी मुख्य बॉलर्स मॅकडर्मट सारखे बॉलर्स हे दुखापतीने ग्रस्त झाले आणि ऑस्ट्रेलियन टीम अडचणीत होती, त्यावेळेला ऑस्ट्रेलियन टीमचं मेंटल जे होतं ते त्यांनी उचलून धरलं, शिवधनुष्य बॉलिंगचं पकडलं आणि ते उंचावरती नेलं आणि तो लढला आणि असंख्य फास्ट बॉलर्सना त्यांनी तयार केलं आणि त्याच्याबरोबर स्वतः सुद्धा मैदान गाजवून सोडलं. ऍशेस कित्येक वेळेला त्यांनी गाजवून सोडल्यात. अर्थातच ग्लेन मग्रा. ग्लेन डोनाल्ड मग्रा. आता हा गौरवच्या स्टेट मधला, न्यू साऊथ वेल्सचा बरं का. पण तो कंट्री न्यू साऊथ वेल्स मधून आला. तो डबो मध्ये नॅरोमिन म्हणून एक शहर आहे तिकडे आला. आणि ग्लेन मग्रा वॉज स्पॉटेड बाय अनदर ग्रेट ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डग वॉल्टर्स. तर डग वॉल्टर्स यांनी त्याला स्पॉट केलं टॅलेंट आणि त्याला सदरलंड म्हणून जो क्रिकेट क्लब आहे, प्रसिद्ध ग्रेट क्रिकेट क्लब आहे न्यू साऊथ वेल्स मधला, स्टीव्ह स्मिथ पण खेळला. स्टीव्ह स्मिथ पण खेळला. येस. तर सदरलंडला त्याला खेळायला त्यांनी पाठवलं तिकडून. म्हणजे ही मेड शुअर दॅट ग्लेन मग्रा विल प्ले फॉर सदरलंड इन हिज फॉर्मेटिव्ह डेज.
तर ग्लेन मगराची 3 निकनेम्स आहेत. तर पहिला निकनेम थोडस अगेन नॉट नोन. तर सदरलँड मध्ये तो जेव्हा खेळत होता तेव्हा तो एका कॅराव्हॅन पार्क मध्ये राहायचा. आणि तो कॅराव्हॅन जो होता त्याचा, त्या कॅराव्हॅनचा मेक होता, त्याचं नाव होतं मिलर्ड. मिलर्ड इज अ मेक ऑफ अ कॅराव्हॅन, म्हणजे कंपनी आहे. तर ग्रेट क्रिकेटमध्ये त्याला ते नाव पडलं. तर फर्स्ट निकनेम ग्लेन मगराचं पडलं मिलर्ड, कारण तो तिथे एकटा कॅराव्हॅन मध्ये त्या पार्क मध्ये त्या कॅराव्हॅन मध्ये राहायचा. आणि एक गोष्ट अशी त्यावेळेसची आहे की एकदा तो एका मॅचला गेला आणि त्याला ते कॅराव्हॅन पार्क मध्ये परत जायचं होतं. तर द ओनली समवन वॉज गोइंग टू पिक हिम अप. ते काय आले नाही, काहीतरी झालं म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते वेळेवर येऊ शकले नाही. तर ह्यांनी वाट बघितली बघितली आणि 12 किलोमीटर, कारण त्यांनी सांगितलं की मला ट्रेन आणि बस कशी तिकीट काढतात माहित नव्हतं, कारण मी कंट्री बॉय होतो. तर तो 12 किलोमीटर चालत गेला त्या कॅराव्हॅन पार्क मध्ये. म्हणजे अशी एक दंतकथा आहे ग्लेन मगराची. दुसरं निकनेम जे अगेन नॉट नोन इज, त्याला ऊ आ म्हणतात. तर ते एक फॅड आलं होतं की ऊ आ ग्लेन मगरा, असं एक फॅड चालू झालं होतं. म्हणजे कुणीतरी असं रायमिंग मध्ये ते चालू केलं होतं आणि ते काही थोडा वेळ ते असं निकनेम त्याला धरलं होतं. आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे मला एकदा एका कुणी बिझनेस टूरवर असताना कुणी सांगितली होती की आय सॉ कार इन सिडनी अँड दॅट हॅड ऊ आर रिटर्न ऑन इट ऍट द बॅक. आणि ती कार जेव्हा रेड लाईटला थांबली, this person went to the side of this guy and saw, and it was actually Glenn Magra driving. म्हणजे त्याच्या गाडीचा नंबर प्लेट, पर्सनलाइज्ड नंबर प्लेट इज ऊ. दॅट इज अनदर स्टोरी. ऑफ कोर्स द रिअल निकनेम विच रिअल म्हणजे सगळ्यात जास्त जे निकनेम ग्लेन मगराला पडलं, दॅट इज पिजन. आता पिजन म्हणजे कसं आहे की पिजन हे निकनेम त्याच्या लांबड्या पायांवरनं पडलं आणि तो ज्या पद्धतीने चालतो त्याच्यावरनं त्याला पडलं. तर जेव्हा तो पहिल्यांदा न्यू साऊथ वेल्सला खेळायला गेला तर तो असा एकदम काटकुळा होता. एक ब्रूस रीड होता पूर्वी, तसा ग्लेन मगरा पण फार काटकुळा होता प्लेअर बिफोर वेन ही स्टार्टेड इज करिअर इन विथ न्यू साऊथ वेल्स. तर ब्रॅड मॅकनमारा म्हणून एक प्लेअर होता, त्यांनी त्याला पाहिलं आणि त्याला म्हणलं की यू हॅव स्टोलन द पिजन्स लेग्स, जेव्हा त्याचे व्हाईट्स मध्ये पाहिल्यावर त्याला सांगितलं. आणि तेव्हापासनं त्याला ते पिजन हे नाव बरंच प्रसिद्ध झालं आणि पडलं. आणि त्याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे त्याला काही त्याचे प्लेयर्स त्याला पिज म्हणायचे नंतर, पण पिजन वॉज हिज मोस्ट फेमस निकनेम ऑफ ग्लेन मगरा. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ग्लेन मगरा आणि कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी, म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेरचा तो जो रिजन होता, तर पीच जे असतं, विड्थ जी असते पीचची, तर तो ऑफ स्टंपच्या बाहेरचा भाग होता, तो ग्लेन मगराच्या मालकीचा होता. अगदी. आणि तो आणि म्हणजे तिथेच त्यांनी बऱ्याच बॅट्समनला आउट केलं. म्हणजे एक वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियन बॉलर्स मधला हा फरक, म्हणजे एस्पेशली ग्लेन मगरा, की वेस्ट इंडिजचे बॉलर्स होते ते म्हणजे अंगावर टाकायचे, फिअर्स टाकायचे. हा थोडासा ना टेक्निशियन होता. ही वॉज नॉट अ असॅसिन, ही वॉज अ टेक्निशियन. आणि परफेक्ट लाईन लेंथ आणि कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी, द किंग ऑफ दॅट इज ग्लेन मगरा. खरं मानला म्हणजे त्याला, कारण काय त्याचं करिअर. आणि परत स्टीव्ह वॉच्या सारखंच त्यांनी सुद्धा नंतर जे सोशल वर्क केलंय, अमेझिंग. ऑफकोर्स ग्लेन मगरा फाउंडेशन, त्याच्यासाठी म्हणजे त्याला मी सॅल्यूट करतो अक्षरशः. आता जो खेळाडू आहे ते मी गौरवकडे येणार आहे. आणि तो खेळाडू जो नावारूपाला आलाय त्याच्यानंतर त्यांनी जी धमाल उडवलेली आहे की आता मला आत्तापासून डोक्यामध्ये तो भुंगा कुरतडायला लागलाय की मारी या मार्नस लबुचेनला रोखायचं कसं, इंडियन टीम त्याला काय योजना आखणार, कसं त्याला आउट काढणार. कारण काय त्यांनी म्हणजे नंबर 3 पोझिशन, काय परिस्थितीमध्ये त्याला खेळायला टेस्ट क्रिकेट मिळालं आणि काय त्यांनी संधीचं सोनं केलं. म्हणजे कमाल केली आहे त्यांनी. आता म्हणजे आजच्या घडीला तुम्ही विचार करताय आउट कसं करायचं. 6 महिन्यापूर्वी संबंध ऑस्ट्रेलियाला विचार होता की याचा म्हणजे सरनेम प्रोनाऊन्स कसं करायचं. म्हणजे आणि एवढे व्हर्जन्स आहेत, कारण तो साऊथ आफ्रिकेमध्ये जन्मला, इथे आला तेव्हा 9 वर्षाचा होता. एकही त्याला इंग्लिश शब्द बोलता येत नव्हता. आणि तो ब्रिस्बेन मध्ये शाळेत गेला आणि लाबोशेन म्हणजे आफ्रिकान्स मध्ये पण वेगळं त्याचं प्रोनाऊन्सिएशन होतं. असं करून जेव्हा ऑस्ट्रेलियन टीम मध्ये आला तेव्हा फार भंकस सुरू झालेली. शेवटी नेथन लायनला मंत्र, तो म्हणाला मला काही जमत नाही, मी तुला काय म्हणणार, लूज बस चेंज. मला लाबुशेन लूज, सो आय एम जस्ट गोइंग कीप इट ॲट लूज बस चेंज. आणि म्हणजे इतकं त्यांनी प्रॅक्टिस केलं. नंतर तुम्ही जसं म्हणता
की कसं प्रॅक्टिसमध्ये आपण प्रॅक्टिस खूप वेळा आपल्याला बघता येते सुनंदर. हम्म. आणि लाबुशेन जेव्हा एकदा हिटिंग प्रॅक्टिस करत होता, तेव्हा डेव्हिड वॉर्नर म्हणाला, "कम ऑन, नाऊ लेट्स ट्राय हिट सम सिक्सेस." तर लाबुशेन तिथे बसलाय आणि मारतोय. पण ऑफकोर्स तो डेव्हिड वॉर्नर सारखा नाहीये. बॉल एवढा लांब जात नाहीये. तर आणि त्याचे आर्म्स पण एकदम बारीक आहेत. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर म्हणाला, "कम ऑन स्पॅगेटी आर्म्स." कारण आपल्याला माहितीये स्पॅगेटी अशी बारीक असते आणि तसाच तू आहेस म्हणे. कम ऑन स्पॅगेटी आर्म्स. सो त्या असे म्हणजे त्याला आणि ऑन द स्पॉट ही नावं अशी तयार होतात, येतात की येतात. त्याला काही प्लॅनिंग नाही, काही नाही. कम ऑन म्हणजे आणि असे माझे डोळ्यासमोर इतके किस्से म्हणजे एक इंडिया टूरला मी कव्हर करत होतो. मार्कस स्टॉयनसचा इंटरव्ह्यू करायला आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो आणि कुठला ऑस्ट्रेलियन प्लेयर आला आणि आम्हाला विचारलं, "काय आज कोणाची इंटरव्ह्यू आहे?" तर मी म्हटलं, की स्टॉयनस. तर तो म्हणाला, "हां, म्हणजे ऑइल बरं का?" तर मी म्हटलं, "ऑइल बरं? ऑइलचा काय संबंध आला?" तर तो म्हणाला, "अ, सांगतो तुला. आमच्या टूरच्या आधी म्हणे हा ग्रीसला गेलेला आणि तिथे हॉलिडे करताना त्यांनी Instagramवर वगैरे असे फोटो टाकले. मस्त ऑइल, टॅनिंग ऑइल लिहून मस्त बॉडी वगैरे दाखवायला वगैरे. त्यामुळे ते फोटो बघून सगळ्या ऑस्ट्रेलियन प्लेयरनी त्याला नाव ठेवलं ऑइल. म्हणजे काही हे निकनेम्स आज आपण बोलतोय त्याला इतकं रेलेव्हन्स आहे. पण हे म्हणजे अगदी खटाखट काही बोलून जातात आणि त्या अमेझिंग. टूरला त्याचं नाव होतं ऑइल. कमाल आहे कमाल. आपण बॅट्समन बद्दल बोललो, आपण बॉलर बद्दल बोललो. पण मिलिंद, आपण ही जी टीम आहे आपली 10 जणांबद्दल आपण बोललोय, कळलं तरी का? नाही माल तर नाही कळलं, इतकी धमाल आली आहे गप्पा मारताना. परंतु ही टीम पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत आपण याच्यामध्ये विकेट किपर घेत नाही. त्यामुळे मिलिंद गावडे, जरा आम्हाला रॉड मार्श बद्दल सांगा. रॉडनी मार्श. आता बरेच मार्श क्रिकेट खेळले बरं का, त्यामुळे इट्स अ इंटरेस्टिंग स्टोरी. रॉडनी मार्श अगोदर एक गंमत सांगतो निकनेम सांगायच्या अगोदर. रॉडनी मार्श ज्या काळात क्रिकेट खेळत होते, म्हणजे तो सुवर्ण काळ जेव्हा झाला ऑस्ट्रेलियाचा, तेव्हा 2 फास्ट बॉलर्स होते, डेनिस लिली आणि जेफ थॉम्सन. आणि कॉट लिली बोल्ड मार्श वॉज अ व्हेरी कॉमन थिंग. येस. आणि म्हणजे दोघंही, आणि त्यात अजून म्हणजे कोइन्सिडन्स म्हणजे दोघंही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्लेयर्स, त्यामुळे त्यांच्यात अजूनच हे होती, जवळीक होती, घसट होती. आता एक कोइन्सिडन्स तुम्हाला सांगतो जो फार लोकांना माहिती नाही, आणि मी पण म्हणजे सहजपणे मी त्या कोइन्सिडन्सचा आज मला हे झालं, कळलं. डेनिस लिली टूक 355 विकेट्स इन टेस्ट क्रिकेट. रॉडनी मार्शच्या डिसमिसल्स इन टेस्ट क्रिकेट आर 355. ओ माय गॉड, क्या बात आहे. म्हणजे म्हणजे हा योगायोग, म्हणजे योगायोग तर आहेच, पण त्यांचं जे एक जवळीक होती. तर आय थिंक दॅट इज अन अमेझिंग कोइन्सिडन्स. म्हणजे कधी कधी ना कोइन्सिडन्सेस आर ऑल्सो प्लॅन्ड, बरं का, असं मला वाटतं. क्या बात. तर दॅट इज वन ऑफ द स्टोरीज ऑफ रॉडनी मार्श विच आय वुड लाईक टू से. तर रॉडनी मार्शला 2 निकनेम्स होती. त्याचं पहिलं निकनेम जे होतं, त्याला आयर्न ग्लव्स हे निकनेम पडलं होतं. आयर्न ग्लव्स वॉज ऍक्च्युली अ क्रिटिसिझम. म्हणजे सुनंदन तुमच्यासारखे आणि गौरव सारखे जे पत्रकार आहेत त्यांनी त्याला ते निकनेम दिलं होतं. तर बेसिकली काय झालं की रॉडनी मार्श पेक्षा काही चांगले विकेट किपर्स ऑस्ट्रेलियामध्ये होते त्या काळात, जेव्हा रॉडनी मार्श शेफील्ड शील्ड खेळत होता. एक जॉन टेबर म्हणून एक चांगला विकेट किपर होता, आणि एक मॅक्लिन म्हणून एक चांगला विकेट किपर होता. पण रॉडनी मार्शचं कसं होतं की हिज बॅटिंग वॉज ब्रिलियंट. तर रॉडनी मार्शला बॅटिंगमुळे थोडंसं प्राधान्य देऊन त्याला शेफील्ड शील्ड मध्ये सिलेक्शन झालं होतं, आणि ते थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल झालं की अरे याचं किपिंग एवढं चांगलं नाही, पण ह्याला का घेतलं, पण त्याला बॅटिंगमुळे मेनली घेतलं. आणि सुरुवातीला त्याचे थोडेसे कॅचेस वगैरे ड्रॉप झाले शील्ड क्रिकेटमध्ये. तर तेव्हा त्याला काही पत्रकारांनी ह्याचं किपिंग क्लीन नाहीये म्हणून त्याला आयर्न ग्लव्ज याचं नाव पडलं. म्हणजे ह्याचे ग्लव्ज आयर्न सारखे आहेत की बॉल लागला की तो असा पडून जातो बाहेर, त्यामुळे त्याला आयर्न ग्लव्ज नाव पडलं. आणि त्याचं दुसरं निकनेम जे आहे ते मात्र अगेन गमतीशीर निकनेम, म्हणजे कोणाला काही निकनेम असावं त्याप्रमाणे. तर त्याचं दुसरं नाव निकनेम पडलं बॅकस. आता बॅकस आणि म्हणजे ह्या वेस्ट इंडियन बॅकस प्लेअरशी याचा काही नाही, संबंध नाही, नाही, नाही. बरं का. तर जर तुम्ही ऍडलेड म्हणजे माझ्या गावावरनं मेलबर्नला जर तुम्ही गाडीने गेलात ड्राईव्ह करून, तर मेलबर्नच्या साधारण 1.5 तास
1.5 ते 1 तास अगोदर एक बॅकस मार्श नावाचा एक जागा आहे. हम्म. तर बॅकस मार्श त्याच्यावरनं कुठल्या तरी प्लेयरनी म्हणजे टीममेटनी त्याला बॅकस हे निकनेम पडलं आणि बॅकस हे निकनेम फार काळ चिकटलं. म्हणजे केरी पॅकरच्या जे वर्ल्ड सिरीज क्रिकेटचं एक टेलिवाइज्ड व्हर्जन आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे दाखवलंय तर सगळे प्लेयर्स मार्शला आणि खास करून डेनिस लिली हा बॅकस म्हणूनच हे करतो. त्याला कधीही रॉडनी किंवा मार्शी म्हणून कधी कोणी बोलण्याचा हे नाही, कायम त्याला बॅकस म्हणूनच संबोधलं जायचं. सो दॅट इज द स्टोरी ऑफ रॉडनी मार्श. मित्रांनो, काय 11 जणांबद्दल थीम निघाली आपली आणि काय तुम्ही खटाखट उत्तरं दिली आहेत. याला म्हणतात म्हणजे मला कधी कधी ऑस्ट्रेलियनची ती गंमत वाटते की तुम्ही खरे दोघेही ऑसी झालेला आहेत हे याच्यातलं दिसतं. कारण चिमटे काढत, थोडस गंमत करत, कुठंतरी कानाला चिमटा काढत, असं या पद्धतीने जी नावं येतात ती ऐकताना, त्याची स्टोरी ऐकताना फार मजा वाटते. त्यामुळे जेवढी वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या निकनेम ऐकताना मजा आली मित्रांनो, तेवढीच ही ऐकताना सुद्धा मजा आली. आणि आता तू जसं गौरव म्हणालास की आपल्याला गावी जायचंय, नेथन लेयनच्या गावी जायचंय, त्यामुळे गॉड विलिंग क्रिकेट देवाची कृपा असली तर नोव्हेंबर मध्ये भेटूया तुमच्या गावी आणि क्रिकेट हे जे थांबलंय ते परत जोरात चालू होईल. आपल्यासारख्या C+ ब्लड ग्रुपच्या लोकांकरता हा रक्त पुरवठा जो आहे क्रिकेटचा त्याची खूप गरज आहे आणि तो लवकरच चालू होईल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे मित्रांनो, डेफिनेटली. थँक्यू सो मच. थँक्यू मिलिंद, थँक्यू गौरव. प्लेजर सुनंदन. सुनंदन, खूप मजा आली. आणि कधी तुम्ही येताय बॉर्डर्स किंवा मिलिंद तुला माहित नाही ती चार्टर्ड प्लेन्स असतात त्याच्यामध्ये पण बहुतेक फर्स्ट पर्सन टू बी ऑन दॅट प्लेन माइट बी सुनंदन लेले. त्या 1A लाच बसतील. मे बी कदाचित रवी शास्त्री 1B ला असेल पण 1A ला नक्की सुनंदन लेले असतील. सो आपल्याला डिपेंड्स ती आता चार्टर्ड फ्लाईट ऍडलेड मध्ये झाली तर तुमची लिमोझिन सर्व्हिस, नाही तर सिडनीत आली तर माझी लिमोझिन सर्व्हिस. ऑफकोर्स. आणि गौरव तू काळजी करू नको बरं का. म्हणजे सुनंदननी मगाशी जे सांगितलं ना की 4 टेस्ट ऍडलेडला होतील, तर काही काळजी करू नको. म्हणजे वी विल अकोमोडेट बोथ ऑफ यू. नो हो, प्रॉब्लेम. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच ओके, मित्रांनो आणि परत भेटूया. परत थँक्यू. भेटूया. बाय. ब्रिलियंट.